नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, इथे आपण जो कटोरी ब्लाउजचा 38 साईज आणि फुल बस्ट आपली 39 होती, त्याचं आपण पेपर कटिंग बघितलं होतं. तर ह्याच व्हिडिओमध्ये आपण त्याच ब्लाउजचं काय करणार आहोत, संपूर्ण टिचिंग बघणार आहोत. तर याला आपण डोरी पाइपिंग सुद्धा लावणार आहोत, ती कशी लावायची किंवा ज्या वेळेस आता तुम्हाला पेपर कटिंग मध्ये थोडासा मी बदल करून दाखवला होता. तर आता तुमच्या एक म्हणजे मनामध्ये कन्फ्युजन असेल की ताई तुम्ही फ्रंट साईडची उंची ही जास्त घेतली, बॅक साईडची उंची ही कमी घेतलेली, परंतु जे फिटिंग करताना ते इक्वल मध्ये आलेलं आहे का नाही. तर तेच इथे टीचिंग करताना तुम्हाला अगदी स्पष्ट इथे समजणार आहे की कशा पद्धतीने टीचिंग केल्यानंतर अगदी बरोबर आलेलं आहे ते आपलं. आणि कटोरी सुद्धा आपली ही जी असणार आहे छातीमध्ये अगदी परफेक्ट बसणार आहे. जो आपला निपल्स पॉइंट जवळ जो कटोरीचा टोक असतो तो अगदी परफेक्ट येतो आणि कुठेही इकडे तिकडे कटोरी आपली होत नाही. दिसताना सुद्धा ब्लाउज खूप सुंदर इथे तयार झालेला आहे. तर पूर्ण ब्लाउज हा कसा आपला टीच करून झालेला आहे ते तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओवरती राहावं लागेल, बघावं लागेल. त्यावेळेसच तुम्हाला फायनल ब्लाउजचा लुक हा दिसेल. आणि खूपच सुंदर कटोरी ब्लाउज हा झालेला आहे. आता हेवी मापामध्ये हा प्रकार म्हणजे ही जी मिस्टेक असते, जसं की कटोरी व्यवस्थित न बसणे, जसं निपल्स पॉइंट वरती कटोरी व्यवस्थित अगदी कटुकट बसत नाही, त्याच्यानंतर योगपट्टी ही वरती चढते, शोल्डर हा पुढे झुकतो, गळा हा जास्त पुढे येतो, असे भरपूर काही कारण असतात. तर त्याचं हे सोल्युशन खूप बेस्ट आहे. आणि मी हेवी साईज मध्ये ह्या पद्धतीने चेंजेस केलेले आहेत. मी स्वतः ब्लाउज ह्या पद्धतीने चेंजेस करून शिवते. तर परफेक्शन हे 100% याच्यामध्ये रिझल्ट आहे. तर तुम्ही नक्कीच हा बदल करून बघा. ज्या ताईंनी हा व्हिडिओ बघितला नसेल कटिंगचा, त्यांनी नक्कीच बघा आणि टीचिंगचा सुद्धा व्हिडिओ बघा. आता तुम्ही म्हणणार की ताई टीचिंग काही रेग्युलर प्रमाणेच करतो, परंतु असं नसतं. जितकं तुमचं पेपर कटिंग महत्वाचं आहे तितकंच तुमचं शिलाईचं काम सुद्धा हे परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. इथे प्रॉपर ब्लाउजला फिनिशिंग कशी द्यायची ते तुम्ही ब्लाउज संपूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला अगदी प्रॅक्टिकली समजणार आहे आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर ब्लाउज पिसावरती ठेवून ते कटिंग कसं करायचं, मार्किंग कसं करायचं हे नॉर्मल झालेलं आहे आता आपण. तर ते मी इथे दाखवलेलं नाही, डायरेक्ट आपण टीचिंगलाच घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपले जे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की ताई रेकॉर्डेड क्लास तुम्ही जे चालू केलेले आहेत, तर ते त्याची फी किती आहे. बेसिक क्लास रेकॉर्डेड क्लासची साधारणतः 1200 रुपये आहे आणि ऍडव्हान्स क्लास हे 1700 रुपये आहे. तर ज्या ताईंना क्लास करायचा असेल, बऱ्याच ताई मला जे आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत ते विचारतात की ताई फी किती आहे. तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करा आणि त्याच्यावरती तुम्हाला सर्व माहिती येऊन जाईल. कारण तिथे तुम्हाला एक मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती असते. ती माहिती वाचा, त्याच्यामध्ये सर्व माहिती दिली, कोणते पॅटर्न तुम्हाला शिकवले जाणार आहे, बेसिक मध्ये, ऍडव्हान्स मध्ये, फी किती आहे आपली, लाईव्हची फी किती आहे, त्याच्यानंतर रेकॉर्डेड क्लासची फी किती आहे. रेकॉर्डेड क्लासची फी आपण कमी ठेवलेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला एक पॅटर्न नाही तर भरपूर सारे पॅटर्न इथे शिकायला मिळत आहेत. तर तुम्ही नक्कीच जो स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करा आणि ती माहिती थोडीशी वाचा. तिथे तुम्हाला आणि अजून काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला त्याच्यावरती लगेच मेसेज करा, म्हणजे त्या मेसेजचा तुम्हाला रिप्लाय येणार आहे. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला जर क्लास विषयी माहिती असेल तर पुन्हा मी डिटेलमध्ये एखादा व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेल. ओके. तर अशा पद्धतीने आपला हे क्लास पण चालू आहेत. त्याच्यानंतर ज्या ताईंना पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर त्यांनी पेपर पॅटर्न सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. कटोरी, प्रिन्सेस कट, त्याच्यानंतर फोर टक्स, बोटनेक प्रिन्सेस, बोटनेक कटोरी ब्लाउज, हे सर्व पेपर पॅटर्न आपल्या थ्री प्रिन्सेस हे सर्व पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर ज्या ताईंना ऑर्डर करायची असेल त्यांनी ऑर्डर करू शकता. पेपरची क्वालिटी वॉटरप्रूफ असणार आहे आणि पेपर क्वालिटी अतिशय सुंदर आहे, न फाटणार आहे आणि तुमच्यापर्यंत जे पार्सल आहे ते 8 दिवसात परफेक्ट येऊन जातं. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्यांना पण पेपर पॅटर्न पाहिजे असेल त्यांनी पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकता. भरपूर सारे ताई पेपर पॅटर्न डबल ट्रिपल ऑर्डर करता येत आपल्याकडे. तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता ज्यांना झटपट काम करायचं असेल. अगदी सीझन चालू असेल तर त्यावेळेस काय होतं ना, भरपूर लोडिंगचं काम असतं, पेपर कटिंग करायला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन त्याच्यावरतून झटपट असे ब्लाउज स्टिच करू शकता. तर स्मार्ट वर्क याला म्हणू शकतो आपण. म्हणजे कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त काम कशा पद्धतीने करू शकता, तर हे पेपर पॅटर्न वरती करू शकता आणि हे स्वतः मी बनवलेले आहेत आणि त्याच्यावरती परफेक्ट असे ब्लाउज बसतात. ओके.
तर भरपूर सारे आपण व्हिडिओ पण बनवलेले आहेत कटोरी ब्लाऊज मध्ये. कटोरी कमी जास्त कशी करायची ते पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला ते समजेल कशा पद्धतीने कमी जास्त करायचं. प्रिन्सेस कटचं सुद्धा मी अपलोड केलेलं आहे. ब्लाऊज स्टिचिंग कसं करायचं ते सुद्धा अपलोड केलेलं आहे, तर ते बघा. ओके, आता पर्सनली ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करता तर पर्सनली व्हिडिओ पाठवायला लावता, तर तितका वेळ नसतो. तर तुम्हाला काय करायचं, आपलं जे शिलाई कोर्स चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यावरती तुम्हाला बघायचे आहेत. ओके, तर इथे आता आपली खूप बडबड झालेली आहे. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वप्रथम आपल्याला इथे काय करायचं आहे, ब्लाऊज पीस मी घेतलेला आहे आणि मेन अस्तर आणि फॅब्रिक आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे मशीनवरती. तर हे बघा, ह्या पद्धतीने ओपन करून घ्यायचं आहे. दोन्ही भाग व्यवस्थित एकमेकासमोर ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला इथे जोडून घ्यायचे. एक दाबाच्या अंतरावरती तुम्हाला इथे काय करायचंय, शिलाई ही मारायची आहे. हात व्यवस्थित ह्या पद्धतीने मी जसं हाताची पोझिशन केलेली त्या पद्धतीने सेट करत तुम्हाला काय करायचं, जोडून घ्यायचंय. तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण मी कटोरीचा पार्ट हा जोडून घेत आहे. तुम्हाला पण ह्याच पद्धतीने काय करायचं, जोडून घ्यायचे. आता मी कटोरीचा पार्ट, कटोरीची साईड पार्ट, योक पट्टी हे सर्व पार्ट मी इथे काय करणार आहे, जोडून घेणार आहे. आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो इथे कट करून घेणार आहे. बघा, कट करून घेतला. आता मी लगेच कटोरीचा टक्स इथे टिच करून घेते. ओके, आता पार्ट कसा जोडायचा हे सर्वांनाच माहिती आहे. तर इथे बघा, 1.25 इंचाचा टक्स मी इथे घेतलेला आहे रुंदीला डबल फोल्ड करून, आणि टक्सची जी उंची आहे ती आपली 3 इंचाची घेतली. डबल लॉक करायचं, त्याच्यानंतर इथे कट करू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने फोल्ड सुद्धा करू शकता. असं का नाही, हे ऑप्शन असणार आहे, तुमच्यावर डिपेंड असणार आहे. या पद्धतीने घेतल्यानंतर बघा कटोरी कशा पद्धतीने तयार झाली. इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अर्धा इंच वगैरे कट करू शकता किंवा 2 लाईन. नाही केलं तरी सुद्धा चालतं, परंतु कट केल्याने त्याला व्यवस्थित असं लुक येतो. या पद्धतीने घेतल्यानंतर आता इकडचं पण टक्स सेम पद्धतीने आपल्याला टिच करून घ्यायचंय. जसं आपण आधीच्या कटोरीचा टिच केला होता सेम त्याच पद्धतीने. त्याच्यानंतर हे पण बघा फोल्ड करून मी इथे टिच करून घेतलेलं आहे. एक दाबाचा अंतर ठेवून आपल्याला टिच करायचंय. आणि ह्या बाजूला पण सेम मी कट करून, आता मी मार्किंग करून दाखवलेलं नाही कारण हात बसलेला आहे. तुम्ही मार्किंग करून कट केलं तरी सुद्धा चालेल. आता इथे आपण कटोरी ही जोडून घेत आहोत. बघू शकता, तुम्ही खालच्या बाजूने जोडा किंवा वरच्या बाजूने जोडा तरी सेमच पडतं, असं काहीच नाही. आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. आता योक पट्टी सुद्धा थोडासा पॉइंट पुढे सोडायचा आहे आणि मग आपल्याला इथे अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचंय. व्यवस्थित कुठेही ओढून तोडून जोडायचं नाहीये. हे बघा, ह्या पद्धतीने आपण योक पट्टी पण जोडून घेतलेली आहे. तर परफेक्ट येत आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आणि कट करून घ्यायचंय. हे बघा, या पद्धतीने कट करून घेतलंय आपण. बघा, कटोरीला पण व्यवस्थित सेप आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते व्यवस्थित इकडे तिकडे होत असेल तर कट करून घ्या. बघू शकता, हे बघा, इथे पण थोडस आपल्याला कट करावंच लागतं, त्यावेळेस ते इक्वल मध्ये दिसतं. बघू शकता कटोरीचा सेप कशा पद्धतीने आलेला आहे. योगपट्टीचा सेप सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने आलेला आहे ते इथे चेक करू शकता. दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आपल्याला. आता इथे आपण दुसऱ्या साईडचा पार्ट पण मी जोडून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, बॅक साईडचा पार्ट घेतला. बॅक साईडचा पार्ट इथे घेतल्यानंतर गळ्याची मार्किंग करून घेणार आहे. तुम्हाला माहितीच, आपण पेपर कटिंग वरती गळ्याची मार्किंग केली होती. तर मी अस्तर वरतीच गळ्याची मार्किंग करत असते. जरी मी पेपर कटिंग वरती करून दाखवली तरी सुद्धा मी नंतर याच्यावरतीच करते. या पद्धतीने घेतलेले आहे. आता इथे मटका गळा सांगितलेला आहे, तिथे मी तुम्हाला नॉर्मल गोल गळा सांगितला होता. तर तुम्ही कोणताही गळ्याचा शेप इथे घेऊ शकता. या पद्धतीने घेतल्यानंतर आता आपण कट करून घेणार आहोत. ओके, तर पेपर कटिंग केलं तर असं नाही की गोलच गळा घ्यायला पाहिजे किंवा पान गळाच घ्यायला पाहिजे, असं बिलकुल नाही. तर तिथे तुम्ही कोणताही गळा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथे आपण गळा हा कट करून घेतलेला आहे. आता मेन फॅब्रिक घ्यायचं आहे, त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला जोडून घ्यायचंय. जसं आपण कटोरीचे पार्ट कसे जोडले त्या पद्धतीने जोडायचे. आता फक्त हा पार्ट मोठा असल्यामुळे इथे तुम्ही जर नवीन असतील तर सेफ्टी पिन वगैरे लावू शकता. ओके, आता इथे मला सवय आहे त्याच्यामुळे मी इथे पिनअप वगैरे लावलेल्या नाहीयेत, म्हणजे जे बॉल्स पिन असतात त्या शिलाईसाठी आपण वापरतो. तर तुम्हाला काय करायचं, इथे जर वापरायचे असतील तर वापरू शकता. आता इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. सर्व साईडने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचा जो फॅब्रिक असतो तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे बघा, या पद्धतीने कपडा आपला मेन फॅब्रिक हा गोळा नको व्हायला, अस्तर बरोबर व्यवस्थित चिपकून बसायला पाहिजे. त्या हिशोबाने व्यवस्थित शिलाई मारायची, सेट करत जायचंय आणि शिलाई मारायची.
आता इथे आपण जोडून घेतलंय, एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, जो टक्स आपण घेतला होता तो टक्स इथे मी मार्किंग करून घेत आहे आणि तो आपल्याला टिच करून घ्यायचा. या पद्धतीने टेप ठेवला, 1.5 इंचाची मार्जिन सोडून फोल्ड केलं किंवा तुम्ही संपूर्ण मार्जिन सह पण सेंटर काढून आणि टक्स घेऊ शकता. दोन्ही पद्धतीने तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने टक्स घेऊ शकता. त्याच्याने काहीही जास्त फरक पडत नाही. बघा ह्या पद्धतीने घेतला. तर दुसऱ्या बाजूला आपण काय करणार, फोल्ड करून उमटवून घेणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजूचे टक्स आपले सेम येणार आहे. हे बघा ह्या बाजूला सुद्धा मार्किंग तुम्हाला दिसत असेल. आता इथे आपण काय करणार आहोत, व्यवस्थित टिच करून घेणार आहोत. संपूर्ण डबल फोल्ड केलं ते अर्धा इंच घ्यायचंय. डबल शिलाई ही लॉक करायची आपल्याला. दुसऱ्या साईडचा पण टक्स आपण सेम त्याच पद्धतीने टिच करून घेणार. तर बघा या पद्धतीने पण मी तुम्हाला टक्स हा टिच करून दाखवते. तो मी रेग्युलर पद्धतीने करून दाखवला आणि प्रॉपर टक्स स्टिच करण्याची ही मेथड आहे. बघा तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीने टक्स तुम्ही टिच केला बॅक साईडचा, तर काय होतं ना, प्रॉपर फिनिशिंग मध्ये दिसतं आणि कुठेही पॉइंट वगैरे तयार होत नाही किंवा गोळा होत नाही. बघू शकता तुम्ही इथे. आणि ह्या बाजूला पण हा टक्स बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला टिच करून घ्यायचंय. आता लगेच आपण हातशिलाईची पट्टी इथे लावून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने हातशिलाईची पट्टी घेतली. तुम्ही 1 इंचाची 1.5 इंचाची घेऊ शकता. इथे मी साधारणतः 2 इंचाची घेतलेली, ती डबल फोल्ड करून आणि मग मी अस्तरची पट्टी ही लावत असते. कारण अस्तर हे पातळ असतं म्हणून मग आपण डबल फोल्ड करून लावते. किंवा तुम्ही सिंगलही लावू शकता, असं काही नाही, ऑप्शनल असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला शिलाई देऊन घेतल्यानंतर दाब शिलाई देऊन घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करायचंय. ज्यावेळेस तुम्ही दाब शिलाई देता त्यावेळेस व्यवस्थित नखाच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं. ओके, बोटाच्या साहाय्याने. नाहीतर मग बऱ्याच वेळा घड्या पडत जातात, जी हात शिलाईची पट्टी असते त्याला. आणि नंतर सेंटर मध्ये शिलाई मारायची, म्हणजे जेणेकरून हात शिलाई केल्यानंतर आपल्याला ती काढता येणार आहे. नाहीतर डायरेक्ट तुम्ही कडेने शिलाई दिली तर हात शिलाई केल्यानंतर हात शिलाई निघण्याचा चान्स असतो. म्हणून सेंटर मध्ये शिलाई केव्हाच काय द्यायची, म्हणजे नंतर ती काढायला सोपी जाते. आता आपण बॅक साइड तयार केला. मग आता इथे आपण हुकाईची पट्टी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा हा जो गळ्याचा पार्ट असतो तोच इथे हुकाईसाठी आपल्याला वापरायचा आहे. तुम्ही बघू शकता. वरच्या बाजूने हुकची पट्टी लावायची, ती आतमध्ये फोल्ड करायची. कुठेही ओढून तोडून लावायची नाही, अलगदपणाने फिनिशिंग मध्ये लावायची. दाब शिलाई द्यायची. काही ताई दाब शिलाई देत नाही, तसंच फोल्ड करून देतात, परंतु ते चुकीचं आहे. दाब शिलाई दिल्याने ब्लाउजला जास्त प्रॉपर फिनिशिंग येते आणि ब्लाउज दिसायला पण सुंदर दिसतो. या पद्धतीने आडवं पण लॉक करायचंय, नाहीतर हुक लावल्यानंतर ते उचकतं. या पद्धतीने आणि कडेने शिलाई मारायची. या पद्धतीने घेतल्यानंतर काय होतं ना, फिनिशिंग मध्ये तुमची पट्टी ही इथे लावून होते. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने कटोरीचा उभार तुम्ही बघू शकता. आता ही आयपट्टी, आयपट्टी आपल्याला खालच्या बाजूला ठेवायची आणि ब्लाऊज असतो तो वरच्या बाजूला ठेवायची. अर्धा इंच खालच्या बाजूने फोल्ड केलंय कमरेच्या साईडने आणि मग नंतर आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने फोल्ड करायचंय आणि सेंटर मध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे. तुम्ही बघू शकता. सेंटर मध्ये शिलाई दिल्यानंतर बघू शकता. ही आता आपण सेंटर मध्ये शिलाई का दिली, तर आपण जे मशीनवरचे आय असतात तेच तयार करणार आहोत म्हणून. नाहीतर तुम्हाला धाग्याचे करायचे ते तर कडेने शिलाई द्यायची. त्याच्यानंतर लगेच शोल्डर जॉईंट करून घेऊया आपण. शोल्डर हा रेग्युलर प्रमाणे जॉईंट करायचा अर्धा इंचाने. ओके, ऑलरेडी आपण शोल्डरचा स्लोप दिलेला होता, त्याच्यामुळे इथे तुम्हाला शिलाईमध्ये जास्त दाबायची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर लगेच आपण इथे डोरी पाइपिंग मी बनवून ठेवलेली होती, ती कशी बनवायची भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत. शॉर्ट व्हिडिओ पण आहेत, लॉंग व्हिडिओ पण आहेत. या पद्धतीने आपण शॉर्टकट मध्ये ही इथे डोरी पाइपिंग लावतोय. तर तुम्हाला अशा पद्धतीने लावायचे. सिंगल दाबावरती तुम्हाला डोरी पाइपिंग लावायची आहे. बघू शकता. हवं असेल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ झूम करून पण बघू शकता. संपूर्ण गळ्याला तुम्हाला ह्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे. आता इथे आपण डोरी पाइपिंग ही लावून घेतल्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करायची आणि इथे एका दाबाचा अंतर ठेवून तुम्हाला काय करायचे, शिलाई देऊन घ्यायची. ओके, तर आता ही अंडरग्राऊंड आपली डोरी पाइपिंग नसणार आहे.
ही आपली शॉर्टकट मधून वरतीहून आपण ही डोरी पाइपिंग लावत असतो, तरी सुद्धा खूप सुंदर दिसते. ओके, तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व प्रकारच्या डोरी पाइपिंग ह्या लावून दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलवरती बघा. भरपूर सारे व्हिडिओ आहेत. आता इथे ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण उलटं करून जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ना, ते कट करून घ्यायचं असतं. म्हणजे जेणेकरून ते प्रॉपर फिनिशिंग मध्ये दिसते. इथे धागा माझा निघालेला आहे. तो मला इथे समजलेलाच नाही. पुन्हा आपण इथे शिलाई देऊन घेऊया. ओके. बऱ्याच वेळा असं तुमच्या सोबत सुद्धा होत असेल. तर धागा हा संपलेला होता आणि तो माझ्या लक्षात नाही. ओके, तर इथे धागा परत लावून घेतला आणि परत आपण शिलाई मारायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने शिलाई ही मारून घेत आहे. संपूर्ण गळ्याला मारून घ्यायची आपल्याला. बघू शकता आता हे उलट करून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर बघा या पद्धतीने जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो ना, तो आपल्याला कट करून घ्यायचा. आता कट करताना व्यवस्थित कट करायचंय. ब्लाउज पीस कट व्हायला नको ह्या हिशोबाने व्यवस्थित तुम्हाला पकडायचंय आणि कट करायचंय. ठीक आहे. बघू शकता तुम्ही इथे आपली डोरी पाइपिंग कशी तयार झालेली ती. आता इथे आपल्याला स्लीव्ह जोडून घ्यायची. स्लीव्ह जोडताना शोल्डरच्या साईडने व्यवस्थित या पद्धतीने इक्वल मध्ये एकसारखं नसेल तर ते चेक करा आणि कट करून घ्या. मागे पुढे होत असेल इथे व्यवस्थित सरळ असणं खूप गरजेचं आहे, तरच व्यवस्थित स्लीव्ह ही बसते. नाहीतर मग आबडधोबड लागली जाते. त्याच्यामुळे व्यवस्थित तुम्हाला पद्धतीने काय करायचं तिथे कट करून घ्यायचं, शोल्डर चेक करून घ्यायचंय. आता बघा इथे आपल्याला स्लीव्ज ही टीच करायची आहे. तर बघा स्लीव्ज ही कशा पद्धतीने जोडायची आहे ती तुम्हाला इथे दाखवते. अस्तर जोडताना मी काही जोडली नाही, कारण बऱ्याच ताईंना काय होतं उलटी सुलटी होऊन जाते. मग आपण इथे लगेच जोडून घेऊया. बघा ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि जो फ्रंट साईडचा पार्ट आहे किंवा बॅक साईडचा पार्ट आहे तो समोरासमोर असणं खूप गरजेचं आहे. मग एका साईडला पिन लावून ठेवायची आहे आणि ब्लाउज पीस सीधा ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मग शिलाई मारायची. तर इथे तुम्ही शिलाई मार्जिन 1 इंच घेतले असेल तर अर्धा इंच शिलाईमध्ये दाबा. इथे मी पाऊण इंच या पद्धतीने स्लीव्ज मध्ये शिलाई मार्जिन घेतलेली. इथे मी 2च लाईन शिलाईमध्ये घेरच्या साईडने दाबत असते. ते तुमच्या आवडीप्रमाणे असणार आहे. त्याच्यानंतर दाब शिलाई द्यायची. एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं, मग दाब शिलाई द्यायची. नाहीतर तेवढा फॅब्रिक आतमध्ये फोल्ड करायचा नाही, कारण फिनिशिंग दिसत नाही. या पद्धतीने दाब शिलाई आपण देऊन घेणार आहोत. पुन्हा आता पलटी मारून आणि किनारी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि साईडने पण शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे पूर्ण स्लीव्ज आपली ही जोडून घेणार आहोत आपण. तर स्लीव्ज कशी कॉमन आता जोडायची कशी ती तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहे. हे बघा ह्या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत. आता इथे आपण स्लीव्ज ही सेंटर पासून जोडणार आहोत. तर ह्या पद्धतीने स्लीव्ज तयार करून घेतली आपण दोन्ही पण आणि आता इथे आपण जोडायला सुरुवात करत आहोत. तर स्लीव्ज जोडताना कुठेही ओढून तोडून जोडायची नाही. ओके, या पद्धतीने सेंटर पासून जोडल्याने काय होतं दोन्ही साईडने इक्वल मध्ये लागली जाते किंवा जास्त झाली कमी झाली तरी ती दोन्ही भागांमध्ये कमी जास्त होत असते किंवा सारखी येते. त्याच्यामुळे याचा बेनिफिट खूप सुंदर असा असतो. म्हणून सेंटर पासून जोडायला शिका. तर सेंटर पासून जोडल्यानंतर पुन्हा आता आपण काय करणार आहोत दोन्ही बाजूला जोडून घेतलं. आता इथे आपण पुन्हा शिलाई मारून घेऊया डबल. या पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडची पण स्लीव्स तुम्हाला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची. फिनिशिंग मध्ये जोडायची, आबडधोबड कशी शिलाई मारायची नाही. सुरुवातीला नवीन शिकत असतील तर त्यावेळेस थोडंसं आर्मोल मध्ये स्लीव्ह जोडताना अवघडल्यासारखं होतं, परंतु सवय होता होता बरोबर फिनिशिंग मध्ये जोडली जाते. बघा या पद्धतीने स्लीव्ह जोडल्यानंतर बघा फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. दुसऱ्या साईडची पण स्लीव्ह आपण लगेच जोडून घेणार आहोत. आता लगेच स्लीव्ह जोडून झाल्यानंतर आपण सेंटर मध्ये बॅक साईडचं सेंटर मध्ये आपलं फ्रंट साईडचं ठेवलेलं आहे हुकचं आणि मग त्याच्यानंतर इथे इक्वल मध्ये करून आणि साईडने आपण फिटिंग करून घेत आहोत. ठीक आहे. तर तुम्ही बरेच आपले शिलाईचे व्हिडिओ बघितले असतात, त्या पद्धतीनेच तुम्हाला फिटिंग करायचे. थोडक्यात फ्रंट साईड मध्ये आपल्याला अर्धा इंच किंवा 2 लाईनने तरी फॅब्रिक हा एक्स्ट्रा येतो.
तो आपल्याला कट करून टाकायचा असतो. कारण ते काय येतं त्याचं पण कारण सांगते. कारण फ्रंट बाजूला आपल्याला कंबर अधिक 1 इंच टक्स अधिक 1.5 इंच मार्जिन असं आपण कमरेच्या साईडला मेजरमेंट टाकतो. तो 1 इंच टक्स असतो ना, तर तो आपल्याला इतका लागत नाही, परंतु आपण 1 इंच घेऊन घेतो आणि मग त्याच्यामुळे तो आपला थोडासा जास्त फॅब्रिक येत असतो. ओके, तर तो आपल्याला कट करून टाकायचा असतो. त्याच्याने ब्लाउज काही इकडे-तिकडे होत नाही. एवढं लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्या दोन्ही साइडनं आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक थोडक्यात कट करून टाकायचं. हे बघा, जास्त नाही स्लीवच्या तिथे हा थोडासा कोपरा निघतो आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, आता आपल्याला सीध्या साइडने आपण शिलाई मारलेली लॉक सिस्टीमने फिटिंग करतोय. उलटं करून घ्यायचंय दोन्ही साइडनं. पुन्हा आपण शिलाई मारून घेणार आहोत 1 दाबाच्या अंतरावरती आणि मग फायनल फिटिंगची मार्किंग करणार आहोत. तर ह्या पद्धतीने फिटिंग केल्यानंतर आहे ना, कोणताही भाग तुमचा इकडे-तिकडे होत नाही आणि प्रॉपर फिटिंग केली जाते. बघू शकता या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली. आता बघा इथे आपण कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत आणि आपली जी फिटिंग असणार आहे ती आर्महोल राउंड नुसार फिटिंग करत असतो. तर आर्महोल राउंड इथे टाकणार आहोत आपण. तुमचा जो कंबर असेल तो इथे टाकायचा आहे. हलक्या हाताने थोडंसं ओढून घ्यायचंय, जास्त पण ओढायचं नाही. आणि इथे दंडगेर टाकणार आहोत. दंडगेर इथे आपल्या ह्या कस्टमरचं 5.75 इंच आहे. तर 5.75 इंचावरती मार्किंग केलं. थोडी शॉर्ट स्लीव्ज आहे तर थोडी नॉर्मल त्यांनी 2 लाईननी लूज ठेवायला सांगितले, मग लूज ठेवलेली आहे. या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची बघा. तर तुमची सुद्धा या पद्धतीनेच फिटिंग यायला पाहिजे. डबल लॉक करायचंय. 1-2 शिलाई पुन्हा आपल्याला एक्स्ट्राच्या देऊन घ्यायचेत. मग आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साइडची पण फिटिंग करून घ्यायची आहे. काहीच बदल नाही करायचंय. दुसऱ्या साइडची पण आपण फिटिंग करून घेतलेली आहे. अगदी परफेक्ट आलेली तुम्ही बघू शकता. फायनल ब्लाउज तुम्ही लुक बघा. किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. तर ही साडी साधारणतः 3-3.5 हजाराची वाटतं आणि त्याच्यावरचं ब्लाउज सुद्धा दिसायला किती सुंदर असं दिसतं. हुक मी नंतर लावेल. इथे तुम्हाला तात्पुरतं मी इथे बॉल स्पिन लावून दाखवते. कटोरीचा उभार सुद्धा कसा आलेला आहे तो मी तुम्हाला इथे दाखवते. हे बघा या पद्धतीने उभार आलेला आहे. तर ब्लाउज घातल्यानंतर त्याचा लुक कसा दिसणार आहे हे तुम्हाला तर लगेच कळणार आहे. तर प्रॉपर असा ब्लाउज तुम्हाला पण शिवायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.